नमस्कार मित्रांनो, तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या भागात काय झालं आहे हे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. आपल्याला दिसते की नुपूर आणि आई एकत्र बसलेल्या असतात आणि आई खूपच रडत असते. यावर नुपूर म्हणते, आई काय झालं? यावर आई म्हणते की मी सगळंच विसरले होते. मला विसरायचा आजार आहे हे मला माहीत नव्हतं. माझा वेदांत, मला त्याची खूप आठवण येते आणि वेदांचं श्राद्ध आपण कुठे करायचं यावर आई चर्चा करते. इकडे तायडी आपल्या बाबांसोबत जागा बघायला येते व बाबांना म्हणते की ती जागा खूपच छोटी आहे आपल्या सुमिती इव्हेंटसाठी. आता टोकन दिल्यानंतर ही जागा आपली होणार. यावर बाबा म्हणतात, तू असल्यावर मला काय काळजी करण्याची गरज आहे. इकडे मात्र नुपूर आणि आईचं डिस्कशन चालू असतं की आता वेदांचं श्राद्ध कुठे करायचं. यावर नुपूर म्हणते की मी वहिनीला विचारते, वेदांचं श्राद्ध आपण इथेच करूया. यावर आई म्हणते, नको, वेदांचं श्राद्ध इथं करायला नको, कारण तुझी वहिनी ते करू देणार नाही, कारण ती या घरची सून आहे आणि त्याच्या निर्णयाप्रमाणे ती या घरात वेदांचं श्राद्ध करू देणार नाही. आणि मला वेदांच्या श्राद्धामध्ये कोणाचा तळतळाट नको आहे, त्यापेक्षा आपण वेदांचं श्राद्ध करायचंच नाही असं म्हणून आई थांबतात. यावर नुपूर खूप नाराज होते आणि नंतर परत तायडी आणि बाबांचं डिस्कशन चालतं की आता ही कंपनी माझ्या हातात लीड घेणार मी. बाबा म्हणतं की तुझ्या हातात जर स्टेअरिंग राहिल्यावर काही बघण्याचीच गरज नाही. परंतु तायडी म्हणते की इथं एक काटा आहे, तो म्हणजे मिस नुपूरचा. त्या नुपूरला मी माझ्या रस्त्यातून कशी हटवते बघा, आणि तिचा स्वाभिमान सगळं काही मी तिच्याकडून काढून घेणार. इकडे नुपूरचा वहिनी आणि भाऊ यांचं डिस्कशन चालू असतं की आपण नुपूरला वेदांचं श्राद्ध या घरात करूया. परंतु तिची वहिनी खूपच वैतागते आणि तिच्या नवऱ्याला म्हणते की काय तुझं सारखं सारखं बहीण बहीण चालू आहे, तिने हे दिलं ते दिलं, ईशासाठी हे केलं हे केलं. अरे तू कमवत नाही ना, म्हणून मला दुसऱ्यांकडे हात पसरावं लागतं आणि दुसऱ्यांकडून मला वस्तू मागाव्या लागतात. हे तेवढ्यात तिथे नुपूर येते आणि ते वहिनीचं आणि तिच्या भावाचं ऐकते की या घरात वेदांचं श्राद्ध होणार नाही. तेव्हा नुपूर भलतीच नाराज होते आणि नुपूर म्हणते, वहिनी तू या घरची सून आहे, तुला वाटेल तसंच या घरात होणार. माझा या घरावर तुझ्यापेक्षा जास्त हक्क नाही. यावर वहिनी बोलते की बघ, तिच्याकडून शिक कसं वागायचं असतं या घरातल्या सुनेशी. असं म्हणून ती वहिनी तिथून निघून जातात. नुपूर आणि तिचा भाऊ एकत्र येतात. तेव्हा भाऊ म्हणतो, सॉरी, मी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. नुपूर म्हणते, जाऊ दे रे, असं पण ती ऐकणार नाही. त्यामुळे आपण आता श्राद्ध कुठे करायचं यावर बोलू. तेव्हा नुपूर म्हणते की वेदांतला समुद्र फार आवडायचा, त्यामुळे आपण त्याचं जे श्राद्ध आहे समुद्रावरच करू. असं म्हणून नुपूर तिथून निघून जाते. इकडे मात्र तिचा भाऊ खूपच काळजीत दिसतो आणि तो मनातल्या मनात बोलतो की देवा, वेदांत जाण्याने ती पोकळी हिच्या आयुष्यात निर्माण झाली आहे, तिच्यावर तुझी कृपा नेहमी असू दे आणि लवकरात लवकर ती पोकळी भरून काढ. इकडे मात्र मल्हार खूप अस्वस्थ बेडरूममध्ये बसलेला असतो आणि त्याला नुपूरबद्दल आठवत असते की नुपूर फंक्शनच्या वेळेस रडून बाहेर का पळून गेली. तो मनातल्या मनात विचार करतो की मुलींना मेहंदी लावणे, सजणं धजणं किती आवडतं, पण मिस नुपूर अशा का वागल्या असतील. आणि तो मिस नुपूरबद्दलच विचार करत असतो. अचानक तो म्हणतो की पण मी नुपूरबद्दल एवढा विचार काय करतोय. इकडे आई आणि नुपूर झोपलेल्या असतात, पण नुपूरला काही केला झोप लागत नाही आणि नुपूर अचानक झोपेतून उठते. आणि इकडे जेव्हा मल्हार नुपूरबद्दल विचार करत असतो तेवढ्यात तिथे तायडी येते आणि तायडी म्हणतो, अरे मल्हार, काय झालं तुला? तेव्हा मल्हार म्हणतो, काही नाही ग तायडी, जरा अस्वस्थ होतो आणि मी काहीतरी विचार करत होतो. यावर तायडी जरा खुश होते. तिला असं वाटते की तो संजनाबद्दलच विचार करतोय. तेव्हा ती म्हणते, तुला संजनाचा विचार आला का? तेव्हा मल्हार म्हणतो, नाही गे तायडे, ते जुन्या विचार आता मी सोडून दिले, मला दुसराच विचार होता. यावर थोडी तायडी नाराज होते आणि तायडी त्याला म्हणते की असू दे, राजशेखरांसोबत माझी मीटिंग आहे, त्यासाठी मी इथून जाते. इकडे नुपूर उठून एक
सुटकेस ओपन करते आणि त्या सुटकेसमधले वेदांच्या ज्या आठवणी आहेत ते बघते. वेदांनी पाठवलेले लेटर ती एक एक करून उलगडते आणि ते वेदांनी जे पण लिहिलेलं असतं ती वाचत असते. नंतर तिला खूप इमोशनल वाटते व ती थोडीशी रडू लागते आणि ती मनातल्या मनात म्हणते की वेदांत, तू का मला सोडून गेला? तुझ्या जाण्यामुळे माझा हसूच गेले. तू जर आज असतात तर मला येऊन विचारलं असतं, नुपूर तू एवढी नाराज का? जरा हस ना. परंतु माझं हसणं तुझ्या जाण्यामुळे गेलं. आता मला कोण विचारणार की तू हसल्यावर चांगली दिसतेस वगैरे असं तिला आठवत असतं. ती जे वेदांचे कपडे वगैरे घालून बघते, त्याला कुरवळून बघते. ती खूपच इमोशनल झालेली दिसते व तिला रडू येते. इतक्यात आई उठते व तिच्याकडे बघते. आई पण जरा इमोशनल होतात. इकडे मल्हार ऑफिसमध्ये बसलेला असतो आणि मल्हारला पुन्हा एकदा संजनाची आठवण येते आणि संजना त्याला म्हणत असते की हा ड्रेस मी आपल्या हनीमूनला घालणार. तेव्हा मल्हार थोडा अस्वस्थ होतो आणि चिडतो पण. तेवढ्यात तिथे कोमल येते आणि कोमल म्हणते की मल्हार सर, आपल्याला फूड टेस्टिंगला पाठवायचं आहे, तर तुम्ही नुपूर मॅडमला भेटणार का? यावर मल्हार खूप चिडतो आणि तिला म्हणतो, सगळ्याच गोष्टी मला विचारायला येत नको जाऊ. तू काय कॉलेजमध्ये नाही, जरा एम्प्लॉई आहे, एम्प्लॉईसारखे वाग आणि स्वतःचं डोकं चालव. तू स्वतः जाऊन नुपूरला सांग, असं म्हणून तो तिच्यावर चिडतो. तेवढ्यात कोणीतरी आतमध्ये येतं तर कोमल निघून जाते. तर मल्हारला अस्वस्थ बघून त्याचा मित्र म्हणतो की मल्हार काय झालं आहे तुला? खूप अस्वस्थ वाटतं. तू तिच्यावर का उगाचच चिडला? चल आपण कॉफी पिऊ. पण मल्हार थोडा शांत होतो, थोडा विचार करतो आणि म्हणतो असंच रे, जाऊ दे, असं म्हणून तो उठून बाहेर जातो. तो थेट कोमलकडे जातो आणि कोमलला म्हणतो की सॉरी, मी तेव्हा थोडा रागात होतो म्हणून माझ्याकडून तुला बोललं गेलं. यावर कोमल म्हणते की काही नाही सर, मी फक्त तुम्हाला नुपूर मॅडमबद्दल सांगायला आली होती, कारण की प्रत्येक वेळेस तुम्ही डायरेक्ट नुपूर मॅडमकडे जातात, त्यामुळे मी तुम्हाला फक्त सांगायला आली होती. यावर मल्हार म्हणतो इट्स ओके आणि तो तिथून जातो. नंतर आशाताई विचार करत असतात की नुपूरचं आज कसं होणार, कारण की आजही जेवणाची टेस्ट चेंज झाली आहे. नुपूर पण आपल्या कामात लक्ष नसतं. नुपूर तव्यावर चपाती ठेवलेली असते. ती चपाती करताना ती वेदांच्या विचारात असते आणि वेदांचा विचार करता करता तिला चटका बसतो. चटका बसल्यानंतर आशाताई तिच्याकडे जातात आणि म्हणतात, नुपूर तुझं लक्ष कुठे आहे? तुला तर चटका बसला. यावर नुपूर म्हणते चटका? जेव्हा माझं वेदांशी लग्न झालं, वेदांच्या हातावर जेव्हा मी नावाची मेहंदी लावली होती आणि आणि वेदांचं असं झालं, त्यापुढे हा चटका काहीच नाही. तेवढ्यात मल्हार सर तिथे येतात आणि त्यांचं लक्ष करपलेल्या पोळीकडे जाते. ते नुपूरला 2-3 वेळेस हाक मारतात, पण नुपूरचं लक्ष नसतं आणि ते जोरात ओरडतात, मिस नुपूर काय चाललं आहे तुमचं? तिकडे पोळी करपली आणि अशा तुमच्या क्लायंटला पाठवा, आमच्या क्लायंटला असल्या पोळ्या चालत नाही. यावर मिस नुपूर म्हणतात की सर, मी ही चपाती स्वतःच खाणार आहे. मी ना तुमच्या क्लायंटला पाठवणार आणि ना आमच्या क्लायंटला पाठवणार आणि आज माझं लक्ष नाही, त्यामुळे मी आज घरी जाते. यावर मल्हार खूपच चिडतो आणि बोलतो की तुम्हाला जी लिस्ट दिली आहे ती तुम्हाला आज राजशेखर सरांना टेस्टिंगसाठी पाठवावंच लागेल. परंतु मिस नुपूर काही ऐकत नाही आणि तिथून निघून जातात. बाहेर गेल्यानंतर आशाताई नुपूरच्या मागे जाते व नुपूरला म्हणते, नुपूर बेटा जरा थांब, जरा ऐक. यावर मल्हारला खूपच राग येतो आणि तो बाहेर जातो व मिस नुपूरन त्यांना जोरात हाक मारतो, मिस नुपूर जरा थांबा, हे काही तुमचं घर नाही, तुम्हाला मनाला वाटेल तसं करायला. तुम्ही या कंपनीचा एम्प्लॉई आहेत, त्यामुळे तुम्हाला मी जे म्हणणार तसंच करावं लागेल आणि हा बिझनेस आहे, एखादा खेळ नाही, त्यामुळे तुम्हाला मी जे म्हणणार ते करावंच लागेल. एवढं बोलून तिथे एपिसोड संपतो. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तोपर्यंत आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.